शॉपवरती आता. हे मला सोडवायला चालले ते येताना भरपूर बाजार वगैरे पण आणायचंय. चाललोय मित्रांनो. काय करता? आज जरा उशीर झाला. सगळं बघावं लागतंय. लोणचं वगैरे सगळं हलवावं लागतं. 2 दिवसातून एकदा करावं लागतं ते. मसाला टाकणं, मीठ टाकणं, पुन्हा त्याला काय कमी, काय जास्त आहे, तेल कमी, तेल जास्त आहे, सगळ्या गोष्टी त्याला बघायला लागतात. चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एकदम मस्त. अश्विनी म्हणली 2-4 दिवस झालं निवांत, मला वेळच काढ. म्हणजे व्हिडिओला काय होतं, जर आमची गडबड होती आहे ना, टायमिंग मिळाला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि काल तुम्हाला सहज मी छोटंसं सांगितलं 2 शब्दात की गाडी घेतली, छोटीशीच घेतली. असं काय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. दावली नाही कोणती घेतली, काय घेतली, दावी म्हणलं बारकी गाडी तात्पुरती. म्हणजे ही पण माझ्यासाठी माझी लक्ष्मीच कसे काय असा ना, ते म्हणतात ना दबक्या पावलाने येऊ, नाही तर तिकडं म्हशीच्या पावलाने पण आली, चांगली आली, मस्त आली. साधी चांगली. 250, 300 किलो आंबा एका टायमिंगला जाऊन आणतो हे अश्विनी. त्याच्यानंतर लोणचं वाहनं, कुरिअर वाहनं, पोस्टाचं बॉक्स आणणं, त्याच्यानंतर बरणी आणणं, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या गाडीमध्ये होतात. एकदम कम्फर्टेबल होतात, सगळ्या गोष्टी होतात. म्हणून एक लागतच होती, म्हणून एक 80,000 सगळा खर्च झाला गाडीला. घेतली गाडी छान अशी सुंदर अशी लक्ष्मी आली. आणि MH-42 आहे, बरी जरा बारीक माझ्या मला असं मटेरियल वाढायला याला चांगली. आणि थार रॉक्स पण येते आपली. लोणच्याचा सीझन ज्या दिवशी संपत ना, माझा बायकोच्या ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी अगोदरच आणायची. मी म्हणतो तुझ्या वाढदिवसाला आणायची. ठीक आहे. तिचं म्हणणं आहे माझ्या वाढदिवसाला नको, आपलं गावराया गणपतीमध्ये अनुचा वाढदिवस असतो, कदाचित त्या दिवशी तरी आणू. आता माहीचा वाढदिवस पुढल्याच महिन्यात आहे ना, आणायची. जरा लवकरच आणायची. काय झाली अश्विनी, म्हणजे म्हणतात ना आहे ना, लवकर आणू. चाललंय विचार, कंपनीचं काम करून, मोरचं गार्डन करून गाडी दारात उभा करणं गरजेचं आहे. कारण की घर झालं, बंगला झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे कसं निवांत चालू. पुन्हा मग आपलं कामावर जाणे आणि आपलं निवांत राहणे, जास्त वसवस नाही, काय नाही. ह्या वर्षी थोडं पाहायचं चाललंय, जरा जास्त लोणचं करतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. आता सध्या 2,500 किलो लोणच्याचा स्टॉक शिल्लक आहे हो अश्विनी. हां, तर हां, कारण की धावपळ चालली आहे. जरा जास्त कामावर लक्ष दिले. हां, माइंडमध्ये जास्त आलतू फालतू गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं ना, आता फक्त लोणच्यावर लक्ष द्यायचं. आता सध्या जास्त लोणच्यावर लक्ष द्यायचं, लोणच्यावर भर द्यायची. जोपर्यंत आंबा मिळतात तोपर्यंत लोणचं करत राहायचं. का करत राहायचं, पुन्हा आखेती झाल्यानंतर आंबा जास्त पिकायला लागतो, पिकायला चालू होतो. आणि एकदा आंबा पिकला, लोणचं होत नाही चांगलं, खराब होणं, बुरशी लागणं, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आता सध्या फोकस तिकडे. रोज 3 दिवसाला 500 किलो, 1000 किलो, 500 किलो, 1000 किलो आंबा येतो. आता आज उद्याच्याला थोडी रेस्ट घेतली. का घेतली की हे जे लोणचं केलं 3 दिवसामध्ये 1000 किलोचं, हे लोणचं घालायचं चाललंय, बरणीमध्ये भरायचं चाललंय, पॅकिंग करायचं चाललंय. एक 400-500 किलो ऑर्डरी साचलेले, त्याच्यातल्या काल 200 किलो टाकलेत, 180 किलो. आणखी जवळपास एक 280, म्हणजे आणखी 250-300 किलो ऑर्डर आहे. हे एकदा 500 किलो लोणचं गेलं म्हणजे थोडं, कारण की कॉल येत राहतात, आमचं लोणचं काय झालं, आमच्या ऑर्डरचं काय झालं, येईल सगळेजण सहकार्य. आणि जर कोणी नसेल टाकली तर अर्धा किलो, पावशेर का व्हायना, सगळेजण सुरुवातीला घ्या, आपलं लोणचं कसं वाटतंय, काय वाटतंय सगळं सांगा आणि करा सपोर्ट. एवढी बार हो द्या चांगलं, माझं पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येऊ द्या. गाडी येईल, सगळं होईल, सगळं जिथली तिथं. आता पोहतोय, कष्ट करतो मला होणारच की. हाय बायकोची साथ आहे मला, माझी आहे तिला. आणि दुकान नाही बंद केलं, हिला म्हणलं थोडा मला त्रास होऊन दे, निघालं की बारीक होत नाही, लय तब्येत आहे. 80 किलोचा गडी या, 90 किलोचा गडी या, तशी 80 किलो आलाय. तिला मला आणखी 70 किलो येऊन दे, पण तू टेन्शन घेऊ नका. का लगेच काय 70 किलो आलं म्हणजे काय लय हे झालो नाही, लय खराब झालो होत नाही. असं म्हणजे कसं या नादाने तब्येत पण कमी होती. होय, चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मस्तपैकी. आता जायचं, हिला दुकानावर सोडायचं, दुकान लावून घेतो. लावून घेतलं की तुम्हाला दावतो. आपलं कसं असतं नियोजन दिवसभराचं सगळं शेड्यूल, आज येईल, चांगला व्हिडिओ येईल मस्तपैकी. कामं चालत कौलाची, ती करत कौलाच्या कामं पण जातो.
तिकडे 2-3 तास जातो, करतो काम. असू द्या, केलं पाहिजे. सगळीकडून पैसा आले पाहिजे. पैसा आहे तर सगळं आहे ना. त्याची अंगारला जातं, माणसाला मारलं जातं. त्याच्यामुळं थोडा पैसा पण पाहून राहिलं पाहिजे, असं एकंदरीत मला वाटतं. त्याच्यामुळं जास्त करून फोकस त्याच्यावरती सध्या सगळं सोडून दिलंय. बुमलत फिरणं, ह्याच्याकडे बघणं, त्याच्याकडे बघणं, सगळ्या गोष्टी सोडून दिल्यात. आता फक्त एकच गोष्ट धरली, ते म्हणजे काम, आणि ते म्हणजे फक्त लोनचं. आणि चला, अश्विनीचा हात दुखून आला. खूप दिवसातून तिने धरलाय मोबाईल हातात, त्याच्यामुळं तिचा हात दुखतोय. आणि गाडी तुम्हाला तिथं मॉलमध्ये गेलं की फिरवून दावतो कशी गाडी काय, एकदा सांगा, फक्त नाव ठेवू नका. माझ्या गाडीला कसं पिलू घेतलंय बारकं. खरं सांगायचं तर एक 45,000ला गाडी घेतली. डॉक्टरांची गाडी होती, लावून होती घरी. त्यांनी 45,000ला गाडी घेतली. आणि गाडीला एक खूप दिवस लावून असल्यामुळं टायर वगैरे खराब वगैरे होतं. एक 35,000 खर्च केला. म्हणजे गाडी 80,000पर्यंत गेली, पण फुल कंडिशन झाली. स्टार्टर मारलं की गाडी चालते, फुल सस्पेन्शन काम आहे. ज्यारी टायर टाकल्यात, इंजिन चांगलं, गाडीचं कुशन चांगलं, सगळं चांगलं. घेऊन टाकली. डॉक्टरांची गाडी म्हणलं तुम्हाला सांगायची गरज नाही कशी असते. अश्विनी 1.5 महिना झालं गाडी घेतलेली. खरं सांगायचं तर दावत नव्हतो, मी लाजत होतो. वाटायचं कसं व्हायचं, तू थार घेणार होता म्हणलेला, ही गाडी घेतली. त्याच्यामुळे थोडं वाटतच ना, कमीपणा वाटतो. पण शेवटी माल व्हायला लागतच होती. त्याच्यामुळे म्हणलं काय कमीपणा आहे, घेऊ. एक लक्ष्मी आली म्हणून काय होते, आणखी एक दारात लागली म्हणून काय होते. हे 2 लागतील, ती एक ती लागेल, एक ही लागेल. हा, है का नाही. चला, बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. बघ, करा सपोर्ट. कोणाला लोणचं पाहिजे असेल तर ऑर्डर टाका. नंबर आहे आपला 7020777313. बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. चला, लाईक करा,